राणी साहेब, आपण सगळ्यांनी जेवून घ्यावं. आमच्यासाठी थांबू नये. ऐकावं. महाराज, घास नाही उतरणार घशाखाली. आणि कसा उतरेल? आपला 1000 मावळा तिकडे भोपाळगड झंझवत आहे. तर नक्की काय परिस्थितीत असेल? आपण पाठवलेली मदत त्याला वेळेवर मिळतेय का नाही? त्यातून तो दिलेर खान महामुरब्बी, त्याची पुढची चाल नेमकी काय असेल? अशा अनेक विवंचना आहेत आम्हाला. विवंचना विनाकारण मागे लागले. विवंचना काही आमची पाठ सोडत नाहीत. म्हणजे खरं तर शंभूराजे मोगलांच्या गोटात असताना असं घडायला नको होतं. रणांगणावरील सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात राणी साहेब. आणि आम्ही असं ऐकतोय की ते अजून मोगलांच्या बाजूने रणांगणात उतरलेही नाहीत. नाही उतरले तरी त्यांचं नुसतं गोटात असणंही खूप आहे. राणी साहेब, हा विषय थांबावा. एकांत. किल्लेदार, अहो कसं होणार आमचं? घाबरू नका, याचं काय बी कारण नाही. अहो म्या हाय आणि माझी तलवार बी हाय. हिरंगोजी बाबा, हिरंगोजी बाबा, अळूजी भोगली फौज माग हटली बघा. पार खाली पळाली. आपल्या मावळ्यांनी काढली सडकून तिला. भले बहादर. तर काळूजी, या घरी माझ्या मागावर गेलेली फौज किल्ल्यात माघारी फिरली का? होयजी, आपली समधी फौज आत आली. अपर झालेल्या जखमाची बांधाबांध करतात. आता एक करा, ताटाचा सोडून उडाच्या आत समजा दार उघडा, उडवून टाका आणि त्या गनिमाला भाजून काढा. आता तोपत धडाडत ठेवतो बघा. आणि एक निम्मी फौज दरवाजापाशी ठेवा. होयजी. आणि या बाया बापड्याला, लेकरा बाळाला बाले किल्ल्यामध्ये पाठवा. जिगरबाज मावळा उभा करा. गनिम दिसला की जागेवर कापाया सांगा. आणि बायानो, तुम्ही बी तलवारी हातात घ्या. अन्न आईच जमलं तर चटणीची भुकटी मुठीमध्ये घ्या आणि टाका गनिमाच्या डोळ्यात. निघा आता. चला चला बाहेर निघा. चला निघा पटापटा. जा निघा. सांगितलेलं सामन्या मावळ्यासनी सांग. काळूजी जी. एक करायचं, गडावरचा समजा दार उघडा संपला, सरळ दरवाजा उघडायचा. चाल करून जाऊ. एक एक गनिम टिपून काढू. भोपाळ गडावरचा एक खडा बी त्या दिलेर खानाच्या हाताला लागू द्यायचा नाही. नाही लागणार जी, नाही लागणार. हिरंगोजी बाबा, येतो. काळूजी, अरे असं कुठं चाललायस? हा, ये गळा भेट देऊन जा. काळूजी, आता जगलो वाचलो तर हत, नाही तर स्वर्गात भेटू. नाही, आता फकस्त हर हर महादेव. एक एक गोळा मोलाचा आहे मर्दानो. आता एक एक गोळ्यात 100 मोगल गारद झालं पाहिजेत. होय काळूजी बाबा. हा, आजवर आबाळातलं उडणार पाखरू अचूक टिपलंय नुसत्या दगडानं. आता तो पण मोगल टिपू. हरारो महादेव, हरारो महादेव. मुल्ला, फतेह का जश्न मनाने में और कितनी देर बाकी है? हुजूर देर है। मुल्ला, हुजूर मुगल फौज पूरी ताकत से लड़ रही है, लेकिन ये मराठों की फौज हमें 2 कदम आगे बढ़ने नहीं दे रही। क्या बकवास कर रहे हो मुल्ला? ये बात सच है। हमारे फौज में जोश है, गुस्सा है, वो आगे बढ़ना चाहती है, लेकिन मराठे की फौज जैसे ही हम आगे बढ़ते हैं तो हमें 4 कदम पीछे खदेड़ देती है। मुल्ला अहमद, अब हम ये सब कुछ बर्दाश्त नहीं करेंगे। हमें जल्द से जल्द आगे बढ़ने की खबर सुनाओ। माफी चाहता हूँ हुजूर, ये मुमकिन नहीं है। क्यों मुमकिन नहीं है? किलेदार फिरंगोजी नरसाले वो बहुत कड़वा है, और जब तक वो है तब तक ये मराठा फौज बेखौफ होकर लड़ेगी। अच्छा, यकीन मानिए हुजूर,
आज तक मैंने ऐसी बहादुरी, ऐसी दिलेरी किसी मराठों में नहीं देखी। मुल्ला अहमद, तुमने देखा होगा, शमा जब अपनी आखिरी कगार पर होती है तो कुछ ज्यादा ही शोले भड़कती है और रोशनी भी ज्यादा होती है। बस इसी तरह से ये काफिर हैं, लेकिन तुम किसी बात की फिक्र मत करना। लेकिन वेकिन कुछ नहीं मुल्ला, जाओ जाकर अपनी फौजों का हौसला बढ़ाओ। हमें जीत हासिल करनी है, किसी भी हालत में जीत। जी हुजूर। किल्लेदार, काय रे? पाणी घ्या. बरं झालं, ताण लागलीच होती मला. किल्लेदार, किल्लेदार, ह्यो का पळत येतोय? धर. काय रे काळजू, काय झालं? तोपच्या दारूचं काय खरं नाही बघा. का? अहो साठा कमी पडेल असं वाटतंय. असं कसं? अहो असा सारखा भडीमार चालू राहिला ना तर पुरायचा नाही दारू गोळा. हे बघ काळूजी, आज तोफखान्यानं लय मोठं काम केलं या. जरा बेतानं वापरा. बरं तू जा, मी बघ तू काय करायचं. जी. निघ. आवळ्यानो, आता ध्यानात ठेवा, इशारा झाला रे झाला की दरवाजा उघडायचा आणि बाहेर पडायचं. बोला हर हर. आई, मला तर लय भीती वाटते. अगं नको घाबरूस, लढाई चालू आहे ना आणि फिरंगीची बाबा आहेत की. मोगलांची फौज तटालाच भिडले जणू. होय, पर त्यांच्या फौजेत युवराज आहेत आणि युवराज आयाबायांच्या आबरूला धक्का नाही लावू द्यायचे. आय, पण जर किल्ला पडला तर मोगलांचे सैनिक ऐकणार आहेत वा युवराजांचं. तुला जर लय भ्या वाटत असेल तर हा घे खंजीर. तशीच वेळ आली तर याचा वापर कर. एकतर जीव घ्यायचा नाहीतर गनिम जर वर आला चुकून ह्यांच्या तावडीत तर जाग्यावर कापायचा, चिता नाही ठेवायचा. हाय नवा ध्यानात ठेवास गबरू. अंगाच हान हान त्याला. एक गनिम सुटला नाही पाहिजे. अरे वटात हर हर महादेव आणि मनात महाराज ठेवा. लक्षात राहू द्या. हर 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 हर. अरे थांब, अरे एक कानूचे थांब. पळू नगस. नाही, मी जाणार. नको, तिकडे जंग सुरू झाले. नाही, मी जाणार म्हणजे जाणार. अरे पोरा, अरे इकडे कशा पायी आलायस? जा आज बाल किल्ल्यात जा. नाही, मी नाही जाणार. नाही जाणार? अरे पण का? सूर बच्चा बघायचाय. कोण? युवराज? होय. अरे आम्हाला बी त्यासनी बघायचं आहे. अरे पण ते शत्रूच्या गोटात आहेत. जा तू आज जा. नाही, मी नाही जाणार. अरे बाबा, युवराजांची भेट मी घालून देतो तुझी. बघ तर ऐकशील ना माझं? होय. अंगाशी. ए माय बाय, घेऊन जा पोराला आतमध्ये बाले किल्ल्यात. होय. खेल खत्म. हुजूर, आता पांढरे, मुल्ला, आप सिर्फ भाई दोस्त. शंभू राजे ने आना चाहिए था. परवाला भी यही चाहता है शायद मुल्ला. जाओ, जाकर सुरंग की बाती में मशाल से आग लगा दो. जाओ. जी हुजूर. मशाल लाओ.
आइए शंभू राजे, आखिर आप जंग मैदान पे आ ही गए। बड़ी खुशी की बात है, लेकिन शंभू राजे हमारी जीत तय है। पर अगर आप आते भी नहीं तो भी सुरंग की सुलग की बात ही हमारी जीत तय कहती। दोनों तरफ से अब मुगल सल्तनत की जीत होगी। विजयी सुद्धा होऊ शकता आणि पराभूत सुद्धा। रणांगणात कधी काय होईल कुणाला सांगता येत नाही मुल्ला। आणि तसंही भोपाळगडावर किल्लेदार फिरंगोजी बाबा आहेत, त्यांनी तुमच्या नाकात दम करून ठेवलाय। जर आम्ही नसतो तर तुमची फौज सुद्धा मारली असती। जीत कभी मुफ्त में नहीं मिलती शंभू राजे, और भोपालगढ़ जीतने के लिए कुछ ना कुछ तो खोना ही पड़ेगा। खान साहेब तुम्हाला भोपाळगड पाहिजे ना? आयजे का क्या मतलब है शंभू राजे? हम पहली जीत का जश्न आप ही के साथ मनाएंगे, और इस जीत के जश्न में शरीक होने के लिए हम बड़े बेकरार हैं। ठीक आहे, आम्ही तुम्हाला भोपाळगड घेऊन देतो। ये हुई ना बात? वाह, सुभान अल्लाह। खरं तर मोठं कठीण काम आहे। तुम्ही आम्ही 6 महिने झुंजलो तरी भोपाळगड हाती लागायचा नाही। म्हणजे कधीच गड हाती येणार नाही? क्या बघते हो पांढरे? हा, तवर तर रायगडावरची फौज बी पोचल, मग तर पळून जावं लागल आपल्याला। खानसाहेब पांढरे सरदारांना धोका अचूक समजलेला आहे, त्यामुळे गड घ्यायचा तो आजच। कैसे? ते आम्ही तुम्हाला सांगू, पण त्याआधी आमच्या 2 शर्ती आहेत। इसका मतलब अब हमें शर्त पे चलना होगा। क्या होंगी शर्तें आपकी? पहिली शर्त, गडावरच्या मावळ्यांना शरणार्थींना सोडून द्यावं। और दूसरी? गडावर ज्या लेकी बाळी असतील, आमच्या आया बहिणी असतील, त्यांच्याकडे कोणीही वाकड्या नजरेनं पाहू नये, त्यांची सुरक्षितता महत्वाची। तर या 2 शर्ती मंजूर असतील तरच आम्ही तुम्हाला भोपाळगड घेऊन देऊ। शर्त मंजूर है? ठीक आहे, आम्ही गड तुमच्या हवाली करू। इंशाअल्लाह कामयाबी मिलेगी आपको। हुजूर, शंभू राजे कोई चाल तो नहीं खेल रहे? चाल? मेरा दिल नहीं मानता हुजूर, मुझे तो शक हो रहा है। तुम्हारा शक सही भी हो सकता है मुल्ला अहमद, लेकिन तुमने तोपों की बौछार की गरज नहीं सुनी? शंभू राजे इन्हीं तोपों के बीच से निकलते हुए किले तक पहुंचेंगे। तो कोई तोप का गोला उन पर भी दाग सकता है। हुजूर, पर ये म्हणजे पांड्रे, अगर शंभू राजे ने कोई चालाकी चलने की कोशिश की या बागी बनने की कोशिश की या हमें चकमा दिया तो सुरंग की बात ही हमारे सामने है। मशाल फिर से जल सकती है। सुभान अल्लाह। शंभू राजे मर जाएंगे, और अगर बच भी गए तो अपने वालिद शिवाजी राजे से दूर हो जाएंगे। मतलब दोनों ही सूरतों में मौत। मातोश्री, सुनबाई, मंदिरात जाऊन आला? जी मातोश्री, देवीची खणा नारळानं ओटी भरून आलो। चांगलं केलं, तेवढीच मनाला उभारी येते। मातोश्री, मनात नाही नाही ते विचार येत होते। युवराजांची काळजी वाटत होती म्हणून देवीची ओटी भरली आणि गाऱ्हाणही घातलं देवीला। बरं केलं, आम्हाला निरोप दिला असता तर आम्हीही आलो असतो तुमच्या सोबत। तेवढाच तुमच्यामुळे दर्शनाचा लाभ आम्हालाही घेता आला असता। अगं बाई, हे विसरलोच आम्ही। असू द्या सुनबाई, तुम्ही हे जे नवऱ्यासाठी करताय ना, ते वाया जायचं नाही। आई भवानी तुमच्या पोटी आली असली तरी त्यांच्या पाठीशी आहे, हे लक्षात असू द्या। प्रसाद घ्या, आशीर्वाद द्या मातोश्री। सुखी भाऊ। राणीसाहेब, आपले युवराज मुघलांच्या बाजूने लढायला उतरले, घात झाला। काय?
म्हणजे युवराज? म्हणजे युवराजांनी स्वराज्यावर तलवार उगारली. आता काय होईल ते होईल, पण फिकीर नाही करायची. राजांचा गड राखायचा म्हणजे राखायचा. ए तो पुढे घ्या. तो पुढे जाय की. अरे सांगितलं ना म्या, अजून पुढे घ्या. एवढा मोर तो आडोसा नको वय काळूजी बाबा. अरे मरणालाच मिठी मारायचं ठरवलं तर कशाला आडोसा पाहिजे. तो पुढे घ्या, घ्या पुढं. आता बघा कसं भाजून काढतो मोगलासनी. काय काळूजी बाबा उठता बसता आठवला ना तर नाव नाही सांगणार. काळूजी अरे काय नाही तो एवढी मोहर कशा पाय घेतली ती. रमूजी बाबा आता दडून नाही लढणार, समोर ललकारी देऊनच लढणार. अरे पण होती ती जागा बी चांगलीच होती की तोपची. नाही फिरवणीजी बाबा नाही, ही जागा चांगली आहे. इथनं जर मारा केला ना तर दरवाजाच्या मागून येणारी फौज जितकी माघारा नाही परतायची. शबास रे माझ्या मर्दा. अरे कोसळावं तर असं ज्येष्ठातल्या इजेसारखं आणि बरसावं तर हस्तातल्या पावसावाने. आता मला फक्त दारू गोळा कमी पडू देऊ नका. माझा पहिला निशाणा असेल तो दिलेर खान. नाही त्याच्या तोपेच्या ठिकऱ्या उडवल्या तर यो काळूजी बाबा नाव कुचकामी आहे. त्याची काळजीच करू नको काळूजी. दारू गोळ्याची कमतरता नाही ना मग बस. काळूजी बाबा अरे एवढीशी ती चाकणची गडी पर 60 दिवस झुंजली होती म्या. 60 दिवस. अरे असलं 10 दिलेर खान बी आलं ना तर जागेवर ढेक नावाने चिरडून टाकीन म्या. हर 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 महादेव. बघा तुम्ही कोणी बी सुरुंगाची काळजी करू नका. तुमचं फौज ठेवली. तुमचं लक्ष फक्त समोर ठेवा. एका बी गनिमाला वर येऊ दे नका म्हणजे झालं. नाही येऊ देणार. तुमच्या नावाला जागू आम्ही. अरे बहादर काळूजी बाबा. चाकणची गडी 60 दिवस, भोपाळगड 600 दिवस लढू. अरे कशाला रे 600 दिवस काळूजी. हा अरे 6 दिवसात किंवा दिलेर खान पळून जाईल. त्यावर महाराज आपल्याला मदतीला कुणीतरी पाठवतीलच, नाहीतर स्वतः देखील येतील. हर हर महादेव. हर हर महादेव. फक्त एक फिरंगूजी बाबा चुकून जर मेलोच या रणधुमाळीत तर युवराजांना माझा मुद्रा सांगा. काळूजी बाबा अरे असं का बोलतोयस. हा त्या दिलेर खानाला हाकलून लावू इथनं आणि दोघं बी संघटन जाऊ मुजरा करा या युवराजांना. अरे नेमून दिलेल्या जागावर जा समजी. हर 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 महादेव. अरे बघतोस काय टाक गोळा. आई भवानी अशी कणाड समोर जो जो येईल त्याच्या ठिकऱ्या उडव. ए दारू ठासून भरलेस का. वय वय. ए या आई भवानीचं नाव आणि टाक गोळा. अरे कुठला हात त्याला हात टीप त्याला. एक गनिमची तर नाही राहायला पाहिजे. हा त्याच्याकडे येऊ द्यायचं नाही. एकातलं बी हात त्याला हात. युवराज थांब. अरे थांब बरं. शंभूराज. ए काळूजी अरे थांब. अरे थांब. अरे लागू नकोस तू. थांब.